नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस सेशनमध्ये आपण पेंट हे जे मटेरियल आहे, पेंटचे कंपोनंट्स कोणते असतात, कोणते मटेरियल तिथं आपण यूज करतो पेंटमध्ये, ते यूज करण्यामागचे पर्पज काय आहेत, कोणत्या कन्स्टिट्युएंटचं तिथं फंक्शन काय आहे, वर्किंग काय आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं केलं जातं, हे सर्व पॉईंट जे आहेत ते कव्हर केले आहेत. म्हणजे पेंट या मटेरियलचा पार्ट आपला पूर्णपणे संपलेला आहे प्रिव्हियस सेशनमध्ये. तर या सेशनमध्ये आपण स्टार्ट करतोय आपलं जे नेक्स्ट इंजिनिअरिंग मटेरियल आहे किंवा नेक्स्ट जे मटेरियल आपण शिकणार आहे ते आहे व्हॅर्निश आणि पेंट. याच्यामध्ये एक थोडासा बेसिक डिफरन्स आहे. ॲक्च्युली त्याचं ॲप्लिकेशन आपण सेम वेनं करत असतो. जसं की ब्रशिंग करून आपण पेंट भिंतीला किंवा वेगवेगळ्या सरफेसेसला तो सरफेस हाईड करायचा आहे आणि त्याच्यावरती एक वेगळा असा स्मूथ लेअर आपल्याला अप्लाय करायचा आहे की ज्याला कलर असेल, ज्याला ॲस्थेटिक अपील असेल, जो प्लीजिंग दिसणार आहे आपल्याला ज्याच्याकडे पाहताना, म्हणजे ज्याचा सरफेस आपल्याला सुंदर दिसणार आहे, याच्यासाठी आपण कलर वापरत असतो. पण जर समजा आपल्याकडे अशा काही वस्तू असतील की फॉर एक्झाम्पल फर्निचरच्या वस्तू आहेत, वुडन मटेरियल आहे आपल्याकडे काहीतरी, आणि त्या लाकडी वस्तू ज्या आहेत त्यांचा जो लुक आहे तो लाकडी लुक जो असतो, वुडन टेक्स्चर जे असतं त्याच्यावरचं, ते आपल्याला बदलायचं नसतं, ते आपल्याला पेंट देऊन झाकायचं नसतं, ते जसं आहे तसं ठेवायचं असतं. पण त्याच्यावरती एक प्रोटेक्टिव्ह कोटिंग तर अप्लाय करायचं असतं जेणेकरून त्याला पण फंगस लागू नये किंवा त्याच्यामध्ये पण मॉइश्चर जाऊ नये. याच्यासाठी पेंटसारखा एखादा कोटिंगचा लेअर आपल्याला त्याच्यावरती द्यायचा आहे. पण त्यातून आपल्याला ते टेक्स्चर जे आहे, वुडन टेक्स्चर, ते आरपार दिसलं पाहिजे. मग याच्यासाठी आपण काय करत असतो, टचवूड नावाचं वगैरे तुम्ही ऐकलं असेल, मार्केटमध्ये मिळतं टचवूड नावाचं. आपण एखादं पॉलिशिंग ऑइल असतं ते घेतो आणि त्याने काय करत असतो, आपण ब्रशने किंवा स्प्रेने आपण अप्लाय करत असतो की जे काचेसारखं पारदर्शक असतं. प्रोटेक्टिव्ह लेअर तर बनवतं पण आतलं वुडन टेक्स्चर त्याच्याने झाकलं जात नाही. या टाईपच्या मटेरियल्सला म्हटलं जातं व्हॅर्निश. बऱ्याच वेळी फॉर एक्झाम्पल मोटर वगैरे असेल पाणी खेचणारी आपली, तर त्या मोटरच्या आतमध्ये जी कॉईल असते ना, तर त्या कॉईलला इन्सुलेशनची गरज असते. तर अशा इन्सुलेटिंग प्रॉपर्टीसाठी पण त्याच्यावरती व्हॅर्निश काय केलं जातं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि एकदा का अप्लाय केलं की ते परत सॉलिड फिल्म तयार करतं. मग अशा वायरच्या ज्या कॉईल बनलेल्या असतात त्या कॉईलवरती काय केलं जातं, व्हॅर्निश, पूर्णपणे व्हॅर्निशचा लेअर दिला जातो आणि ते ड्रायअप झालं किंवा ते कोरडं झाल्यानंतर, ड्राय झाल्यानंतर त्याचा एक युनिफॉर्म लेअर बनतो आणि तो इन्सुलेटिंग लेअर असतो त्याचा. तर अशा टाईपमध्ये पण व्हॅर्निशचे उपयोग केले जातात. मग व्हॅर्निश हे आपण इन्सुलेटिंग पर्पजसाठी त्या मोटरच्या कॉईलला वगैरे वापरू शकतो किंवा वुडन फर्निचर किंवा वुडन मटेरियल जे आहे त्याच्यावरती काय करू शकतो, आपण प्रोटेक्टिव्ह आणि ट्रान्सपरंट लेअर म्हणून वापरू शकतो. मग मेन डिफरन्स काय झाला याच्यामधला, मेन डिफरन्स झाला की कलर हा ओपेक असतो, ऑपॅसिटी असते त्याच्यामध्ये. कलरच्या पाठीमागचा सरफेस, पेंट दिलेल्या पाठीमागचा सरफेस आपल्याला दिसणार नाही, पण जर आपण व्हॅर्निश दिलं एखाद्या सरफेसवरती तर त्याच्या पाठीमागचा सरफेस आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, दोघेही प्रोटेक्टिव्ह कोटिंग तयार करतात तिथं. मग व्हॅर्निशची डेफिनेशन काय आहे पहा, व्हॅर्निश इज अ होमोजिनियस कोलायडल डिस्पर्शन सोल्युशन. होमोजिनियस कोलायडल डिस्पर्शन सोल्युशन आहे, जसं पेंटचं सोल्युशन होतं तसं. ऑफ कशाचं आहे, पेंटमध्ये असतात पिगमेंट इन व्हेइकल. पिगमेंट इन व्हेइकल म्हणजेच काय, तिथं ड्राईंग ऑइल वगैरे असणार आहे. मग इथं काय आहे, नॅचरल ऑर सिंथेटिक रेझिन्स. हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, रेझिन्स एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. याच्या डिटेलमध्ये जायचं नाही आहे कारण याचे फॉर्म्युले वगैरे आपल्या सिलेबससाठी नाही आहेत. मग रेझिन हे काय आहे, नॅचरल असेल किंवा सिंथेटिक असेल, हे रेझिन मटेरियल आहे. हे ॲल्युमिनियम सिलिकेट मटेरियल असतं रेझिन. हे कॉम्प्लेक्स फॉर्म्युलेज असतात त्याचे, खूप मोठं 3D स्ट्रक्चर असतं याचं. सो याचे डिटेल्स आपल्याला नाही आहेत, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं या मटेरियलला आपण रेझिन म्हणतोय. मग ते नॅचरल ओव्हरने मिळवलेलं असू द्यात किंवा सिंथेटिक ओव्हरने, मॅनमेड असेल, लॅबोरेटरी मेड असेल किंवा इंडस्ट्री मेड असेल किंवा नॅचरली एखाद्या सोर्सपासून मिळवलेलं असेल. इन ऑइल, रेझिन कशामध्ये घ्यायचं आहे, ऑइल. जसं पिगमेंट ऑइलमध्ये घेतल्यानंतर पेंट तयार होते, तसं रेझिन ऑइलमध्ये घेतल्यानंतर काय तयार होतो, व्हॅर्निश तयार होते. मग इथं इन ऑइल ऑर थिनर, किंवा थिनरमध्ये पण घेऊ शकतो किंवा ऑर बोथ, किंवा दोन्हीमध्ये पण घेऊ शकतो आपण. म्हणजे याच्यामध्ये रेझिन कॉमन आहे, रेझिन. मग एक तर तुम्ही रेझिन ऑइलमध्ये टाका, रेझिन थिनरमध्ये टाका, किंवा ऑइल आणि थिनरच्या मिक्सरमध्ये तुम्ही काय करा, रेझिन ॲड करा, दोन्ही वापरा, ऑइल आणि थिनर. ठीक आहे, तर तयार होणार आहे व्हॅर्निश. ठीक आहे, इट इज युज्ड ॲज अ प्रोटेक्टिव्ह अँड डेकोरेटिव्ह कोटिंग ऑफ सुटेबल सर्फेसेस. जे काही सुटेबल सर्फेसेस असतील त्याच्यावरती डेकोरेटिव्ह ॲज वेल ॲज प्रोटेक्टिव्ह कोटिंग म्हणून आपण यूज करत असतो. इट ड्राईज अप बाय इव्हॅपरेशन, ऑक्सिडेशन अँड पॉलिमरायझेशन. हे कॉमन आहे, पेंटमध्ये पण याच रिॲक्शन होतात. ऑक्सिडेशन होतं, इव्हॅपरेशन होतं, पॉलिमरायझेशन होतं आणि या रिॲक्शनने पेंटची ड्राईंग प्रोसेस होते. व्हॅर्निशचे पण सेमच आहे, आपण त्याच्यामध्ये पण ऑइल यूज करतोय, थिनर यूज करतोय, पेंटमध्ये पण ऑइल आणि थिनर यूज करतोय.
फक्त त्याचं जे मेन मटेरियल आहे ते वेगळं आहे, आतमधलं सॉलिड मटेरियल. ठीक आहे. सो इव्हॅपोरेशन रिॲक्शन होईल, ऑक्सिडेशन होईल, पॉलिमरायझेशन होईल, यासारखे रिॲक्शन होऊन ड्राईंग प्रोसेस होणार आहे. इट्स अ कन्स्टिट्युएंट्स लिव्हिंग बिहाइंड हार्ड, ट्रान्सपरंट, ग्लॉसी, लस्टरस अँड ड्युरेबल फिल्म. फिल्मच्या प्रॉपर्टी पण इथंच एका सेंटेन्समध्ये दिले आहेत. त्याची जी फिल्म असते ती कशी असते, हार्ड असते, ट्रान्सपरंट असते, ही सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. सगळ्यात IMP मार्क करा याला. व्हॅर्निशची जी काही फिल्म बनलेली असते ती ट्रान्सपरंट असते, हाच फरक आहे व्हॅर्निश आणि पेंटमध्ये. ग्लॉसी असते, चकाकी असणार आहे, लस्टरस त्याचंही मिनिंग तेच आहे, आणि ड्युरेबल असणार आहे ती फिल्म. ठीक आहे. व्हॅर्निशचे कोणते टाईप आहेत पहा, टाईप्स ऑफ व्हॅर्निश. याच्यामध्ये बेस मटेरियल काय यूज करतोय आपण, म्हणजे सॉल्वंट मटेरियल काय यूज करतोय, याच्यावरती 2 टाईप केलेले आहेत, ऑइल व्हॅर्निश आणि स्पिरिट व्हॅर्निश. जर आपण रेझिनचं मिक्सर आपण ऑइलमध्ये घेतोय तर ऑइल व्हॅर्निश, आणि रेझिनला मिक्स करतोय आपण स्पिरिटमध्ये तर स्पिरिट व्हॅर्निश. स्पिरिट म्हणजे अल्कोहोल बेस असतो याचा, मिथॅनॉल, इथॅनॉल किंवा काही मिथायलेटेड अल्कोहोल्स असतात, मिथाइल ग्रुप ऍड केलेले. सो मिथॅनॉल, इथेनॉल हे जे अल्कोहोल आहे तेच आपण स्पिरिट म्हणून वापरत असतो यांचं सोल्युशन. ठीक आहे. सो पहिला टाइप आहे ऑइल व्हॅर्निश. ऑइल व्हॅर्निशला अजून एक शब्द आहे ओलिओरेझिनस व्हॅर्निश. कोणता शब्द आहे, ओलिओरेझिनस व्हॅर्निश. ऑइल व्हॅर्निश इज अ होमोजिनियस सोल्युशन ऑफ वन ऑर मोर पहा, एक किंवा एकपेक्षा जास्त प्रकारचे आपण रेझिन घेऊ शकतो, नॅचरल ऑर सिंथेटिक रेझिन्स. एक रेझिन घ्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे 2-3 रेझिन आपण काय करू शकतो, मिक्स पण करू शकतो त्याच्या प्रॉपर्टीनुसार. इन ड्राईंग ऑइल अँड व्होलाटाईल सॉल्वंट टू विच सम ड्रायर्स आर ॲडेड. ड्राईंग ऑइल फिक्स आहे, व्होलाटाईल सॉल्वंट पण आपण पेंट सारखा त्याच्यामध्ये वापरतो, आणि ड्राईंग प्रोसेससाठी हेल्प करणारे काही कॅटलिस्ट ज्याला आपण ड्रायर म्हणत होतो पेंटमध्ये. आठवा, ड्रायर्स आर दी ऑक्सिजन कॅरियर कॅटलिस्ट. IMP मार्क करायला सांगितलं होतं, महत्त्वाचं सेंटेन्स होतं. तसं इथं पण ड्रायर यूज केले जातात बऱ्याच वेळी याच्यामध्ये. द प्रेझेन्स ऑफ ऑइल रिड्युसेस द नॅचरल ब्रिटरनेस ऑफ प्युअर रेझिन फिल्म. ऑइल कशासाठी वापरतात, ऑइलचं फंक्शन काय आहे, नॅचरली रेझिनची जी फिल्म असते ना ती ब्रिटल असते, कडक असते, आणि त्याच्यामुळे त्याला क्रॅक जाणे, त्याचे तुकडे निघणे या टाईपमध्ये होऊ शकतं. तर हे ब्रिटलनेस जो आहे, ब्रिटलनेस प्रॉपर्टी म्हणतो आपण याला, कडकपणा, तर हे आपल्याला काय करायचं असतं, मिनिमाइज करायचं असतं. मग हे ब्रिटलनेस रिड्यूस करण्यासाठी ऑइल काय करत असतो आपण त्याच्यामध्ये यूज करत असतो. ऑइलचं कॅरेक्टरिस्टिक आहे की तो रेझिनचा नॅचरल ब्रिटलनेस कमी करायचं काम करतो. दिस टाइप ऑफ व्हॅर्निश ड्राईज अप स्लोली ड्राईंग प्रोसेस होते बाय इव्हॅपोरेशन ऑफ द व्होलाटाईल सॉल्वंट. व्होलाटाईल सॉल्वंट असतो तो नेहमी इव्हॅपोरेट होत असतो, का तर तो व्होलाटाईल आहे. फॉलोड बाय ऑक्सिडेशन अँड पॉलिमरायझेशन ऑफ ड्राईंग ऑइल. मग हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, जो व्होलाटाईल सॉल्वंट आहे किंवा आपण ज्याला थिनर म्हणतो, टर्पेंटाईन, डायपेंटाईन, हे आपण एक्झाम्पल पाहिले आहेत थिनरचे. ठीक आहे. तर हा जो व्होलाटाईल सॉल्वंट आहे, व्होलाटाईल आहे म्हणजे रूम टेम्परेचरला त्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे, हे त्याच्या नावामध्येच आहे. मग हा सॉल्वंट कसा ड्राय होईल, बाय इव्हॅपोरेशन. त्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे, त्याचं वाफेत रूपांतर होणार आहे आणि तो गॅस फॉर्ममध्ये निघून जाणार आहे. मग आता ड्राईंग ऑइल जे वापरलेलं आहे, व्होलाटाईल सॉल्वंट जर उडून जाणार आहे व्होलाटाईल असल्यामुळं, तर ड्राईंग ऑइल जे वापरलेलं आहे आपण ते कशा पद्धतीने ड्राय होणार आहे, तर बाकीच्या मगाच्या ज्या रिॲक्शन सांगितल्या आपण, ऑक्सिडायझेशन असेल, पॉलिमरायझेशन असेल, तर या रिॲक्शनने ड्राईंग ऑइल तिथं काय होणार आहे, ड्राय होणार आहे. ठीक आहे. सच व्हॅर्निशेस टेक लॉंगर पिरियड ऑफ अबाउट 24 hours फॉर ड्राईंग. जवळपास 24 तासाचा कालावधी लागतो या टाईपच्या व्हॅर्निशला ड्राय होण्यासाठी. आणि लक्षात ठेवा, पेंटमध्ये आपण सांगितलं होतं की जास्त फास्ट पण ड्राईंग होऊन चालणार नाही, जास्त स्लो पण ड्राईंग होऊन चालणार नाही. जास्त फास्ट ड्राईंग झालं तर फिल्म तिथं कशी होते, पेंटची फिल्म कडक होते, ब्रिटल होते, त्याचे तुकडे निघतात, पोपडे निघतात किंवा त्याला क्रॅक पडतो. आणि जास्तही सावकाश त्याला ड्राय करून आपल्याला जमणार नाही, का तर ते प्रॅक्टिकल नाही आपल्यासाठी. मग एक मीडियम पिरियड असा हवा आपल्याला की ज्या पिरियडमध्ये ती पेंटची किंवा व्हॅर्निशची फिल्म ड्राय झाली पाहिजे. मग या टाईपचे जे व्हॅर्निश आहेत ऑइल बेस असणारे, तर हे 24 तासामध्ये व्यवस्थितपणे काय होतात, ड्राय होतात. दे आर यूज्ड फॉर एक्सटेरियर ॲज वेल ॲज इंटेरियर वर्क. आणि या 24 तासामध्ये ज्यावेळी ड्राय होतात हे, त्यावेळी बऱ्यापैकी या फिल्मला इलेस्टिसिटी आलेली असते, त्यामुळे लवकर ती फिल्म काय होत नाही, क्रॅक होत नाही. आणि त्यामुळे आपण सांगू शकतो की ऑइल बेस जे काही व्हॅर्निश असतात हे मजबूत असतात, यांची जी फिल्म असते ती मजबूत असते, लवकर ब्रेक होत नाही. म्हणून इंटेरियर वर्क आणि एक्सटेरियर वर्क, घराच्या बाहेरचं वर्क, याच्यासाठी पण ही काय केली जाते, यूज केली जाते. कशा पद्धतीने अप्लाय केली जाते, एक छोटीशी डायग्राम दिली आहे पहा आपल्याला. बेस मटेरियल आहे, त्याच्यावरती हा वरचा जो लेअर आहे आपण काय केलेला आहे, व्हॅर्निशचा लेअर ब्रशिंग करून आपण दिलेला आहे समजा. मग याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये रेझिन आहे, ऑइल आहे, थिनर आहे, म्हणजेच आपला व्होलाटाईल सॉल्वंट आहे. मग पहिल्यांदा काय होणार आहे, पहिल्यांदा ज्यावेळी ड्राईंग प्रोसेस चालू होते, एकदा का अप्लाय केली फिल्म, तर इव्हॅपोरेशन ऑफ थिनर, पहिल्या स्टेपमध्ये काय होणार आहे, इव्हॅपोरेशन ऑफ थिनर. व्होलाटाईल सॉल्वंट म्हणजेच काय असतो, थिनर असतो. लिहून घ्या इथं ब्रॅकेटमध्ये, व्होलाटाईल सॉल्वंट म्हणजेच काय असणार आहे, थिनर असणार आहे. आणि हा जो थिनर आहे हा पहिल्यांदा उडून जाणार आहे याच्यामधून, का तर त्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे, तो रूम टेम्परेचर
टेम्परेचरला व्होलाटाईल आहे. मग आता राहिलं काय, ऑइल आणि रेझिन राहिलं याच्यामध्ये. थिनर व्होलाटाईल सॉल्व्हेंट उडून गेला याच्यामधला. मग ऑइल जो आहे, ऑइल ड्राय होणार आहे ऑक्सिडेशन आणि पॉलिमरायझेशन यासारख्या रिॲक्शनने. सो ऑक्सिडेशन अँड पॉलिमरायझेशन ऑफ ऑइल, आणि ऑक्सिडेशन पॉलिमरायझेशनने काय होणार आहे, यातलं ऑइल पण सावकाशपणे ड्राय होणार आहे आणि त्याला जवळपास 24 तासांचा कालावधी लागणार आहे. मग आपल्याला एक लस्टरस, क्लिअर, ग्लॉसी, ड्राय फिल्म भेटणार आहे, जी कुणाची असणार आहे, रेझिन म्हणजेच व्हॅर्निशची फिल्म असणार आहे ती. चला जाऊयात पुढे. सेकंड आपला टाईप आहे स्पिरिट व्हॅर्निश. स्पिरिट व्हॅर्निशमध्ये काय बदल करणार, फक्त बेस जो आहे तो ऑइलच्या ऐवजी आपल्याला घ्यायचा आहे स्पिरिट. सो स्पिरिट व्हॅर्निश ड्राईज अप क्वाईट रॅपिडली. आता याची ड्राईंग प्रोसेस आहे ती थोडीशी काय होते, रॅपिड होते, 1-2 तासामध्येच ते काय होतं, लगेच ड्राय होऊन जातं. पण हे जे रॅपिडली ड्राईंग होतं, तुम्हालाच माहित आहे रॅपिडली ड्राईंग झाल्यामुळे ब्रिटल फिल्म तयार होणार आहे. बट लिव्स बिहाइंड अ फिल्म विच इज अ ब्रिटल. ब्रिटल म्हणजे कडक फिल्म तयार होणार आहे की जी लगेच तुटू शकते, त्याला क्रॅक जाऊ शकतात, तुकडे निघू शकतात त्याच्यापासून. सो इट हॅज अ टेंडन्सी टू क्रॅक ऑर पील ऑफ. क्रॅक म्हणजे काय, क्रॅक म्हणजे त्याला तडे जातील आणि पील ऑफ म्हणजे त्याचे पोपडे निघतील किंवा तुकडे निघतील असे त्याचे. ठीक आहे. इट कॅन बी अवॉइडेड बाय ॲडिशन ऑफ सम प्लास्टिसायझर. पण मग याच्यामध्ये इलेस्टिसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आपण कोणता घटक वापरत होतो, कन्स्टिट्युएंट आपण पेंटमध्ये वापरलेला आहे प्लास्टिसायझर, की जो पेंट फिल्मला इलेस्टिसिटी प्रोव्हाइड करायचं काम करत होता. मग तसे प्लास्टिसायझर आपण इथं पण वापरू शकतो. मग प्लास्टिसायझर जर टाकले तर ह्या जो ब्रिटलनेस आहे या फिल्मचा हा थोडासा काय होऊ शकतो, कमी होतो. मोर ओव्हर द फिल्म इज इझिली अफेक्टेड बाय द वेदरिंग. आणि लवकर ड्राय झाल्यामुळे ही फिल्म तितकीशी मजबूत नाहीये. त्यामुळं जे काही ऊन, वारा, पाऊस आहे, हे ज्या वेदरच्या कंडिशन आहेत, हे ॲटमॉस्फेरिक कंडिशनमुळे काय होऊ शकतं, इझिली ही फिल्म जी आहे ती काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे. म्हणजे काय की ही फिल्म लवकर झीज होऊ शकते याची, आणि लवकर हा जो लेअर आहे तो नष्ट होऊ शकतो या सरफेसवरून. फॉर एक्झाम्पल, स्पिरिट व्हॅर्निशेस आर प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग शेलेक. शेलेक हे एक प्रकारचं रेझिन आहे इन द स्पिरिट ऑर अल्कोहोल. स्पिरिट किंवा अल्कोहोल, स्पिरिटमध्ये अल्कोहोलच असतं. सो स्पिरिट ऑर अल्कोहोलमध्ये आपण शेलेक रेझिन काय करू शकतो, डिझॉल्व करून स्पिरिट व्हॅर्निश तयार करू शकतो. सच व्हॅर्निशेस आर युज्ड फॉर पॉलिशिंग वुडन फर्निचर. आणि वुडन फर्निचर पॉलिश करण्यासाठी बऱ्याच वेळा हे या टाईपचे स्पिरिट व्हॅर्निश पण काय केले जातात, यूज केले जातात, की जे लवकर क्विकली काय होत असतात, ड्राय होत असतात. पण जास्त मजबूत कोण असतील याच्यापैकी, ऑइल व्हॅर्निश जास्त मजबूत असतील. ते इंटेरियर एक्सटेरियर दोन्हीला वापरू शकतो आपण. पण स्पिरिट व्हॅर्निश जे आहे ते आपल्याला जास्त करून इंटेरियर वर्कलाच वापरावं लागेल. एक्सटेरियर वर्कला जर आपण ते वापरलं तर ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होऊन ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. सो वेट स्पिरिट व्हॅर्निश जर दिला आपण तर स्पिरिटचं डायरेक्ट इव्हॅपोरेशन होणार आहे आणि ग्लॉसी पण ब्रिटल फिल्म अशी तयार होणार आहे. हे एकाच स्टेपने मेकॅनिझम होणार आहे. याच्यामध्ये ऑइल नसतं, जे आपण ऑइल व्हॅर्निशमध्ये पाहिलं, की त्यामुळे आपल्याला ऑक्सिडेशन पॉलिमरायझेशन रिॲक्शनने ऑइल सावकाशपणे 24 तासात ड्राय होतं हे सांगता येणार नाही. म्हणून इथं एकाच स्टेपमध्ये आपण ड्राईंग दाखवले. स्पिरिट असेल किंवा जे काही असेल याच्यामधलं थिनर ते सगळं काय होणार आहे, एकाच वेळी इव्हॅपोरेट होणार आहे आणि लगेच आपल्याला ड्राय अशी फिल्म भेटणार आहे कमीत कमी वेळेमध्ये. मग काय डिफरन्स सांगता येईल पहा बरं आपल्याला, डिस्टिंग्विश बिटवीन द ऑइल व्हॅर्निश अँड स्पिरिट व्हॅर्निश. ऑइल व्हॅर्निश आणि स्पिरिट व्हॅर्निशमधला आपल्याला काय डिफरन्स सांगता येईल. पहिला पॉईंट हा नेहमी डेफिनेशनचा सांगायचा, शेवटचा पॉईंट हा नेहमी एक्झाम्पलचा सांगायचा, आणि मध्ये ज्या काही आपल्याला 2-4 कॅरेक्टरिस्टिक माहीत आहेत हे पॉईंट आपण काय करायचे, मध्ये तयार करायचे. चला मग पहिला पॉईंट आपल्याला सांगता येईल की ऑइल व्हॅर्निश कसं तयार केलं जातं. होमोजिनियस सोल्युशन ऑर वन ऑर मोर नॅचरल ऑर सिंथेटिक रेझिन्स इन अ ड्राईंग ऑइल. ड्राईंग ऑइल हे इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. ड्राईंग ऑइलमध्ये हे काय घेतलं आहे, रेझिन घेतलेलं आहे. टू विच सम ड्रायर्स आर ॲडेड. काही प्रमाणात आपण ड्रायर पण ॲड करू शकतो, हेही सांगता इथं आपल्याला. इट इज ऑब्टेन्ड बाय डिझॉल्विंग रेझिन इन व्होलाटाईल सॉल्व्हंट सच ॲज मिथायलेटेड स्पिरिट. बऱ्याच वेळी मिथायलेटेड स्पिरिट यूज केलं जातं याच्यामध्ये, आणि स्पिरिटमध्ये काय केलं जातं, रेझिन टाकलं जातं. इथं ऑइलमध्ये रेझिन टाकलं जातं, हेच आपण पहिल्या पॉईंटमध्ये कव्हर करतोय. इन ऑइल व्हॅर्निश ड्राईंग ऑइल्स आर यूज्ड. याच्यामध्ये ड्राईंग ऑइल यूज केलेलं आहे. आणि स्पिरिट व्हॅर्निशमध्ये स्पिरिट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ ऑइल. ऑइल वापरलं जात नाही, ऑइलच्या ऐवजी स्पिरिट वापरलं जातं. दिस टाइप ऑफ व्हॅर्निश ड्राईज अप स्लोली. हे सांगता आलं पाहिजे आपल्याला की स्लोली ड्राईंग होतं याचं by evaporation of solvent followed by oxidation and polymerization of drying oil. आणि हे ऑक्सिडेशन अँड पॉलिमरायझेशन ऑफ ड्राईंग ऑइल एवढी स्टेप मिसिंग आहे इकडं, का तर याच्यामध्ये आपण ऑइलच वापरत नाहीये. ठीक आहे. सो दिस टाइप ऑफ व्हॅर्निश ड्राईज अप क्वाईट रॅपिडली ड्राईंग प्रोसेस होते, फास्ट होते, बट लिव्स बिहाइंड अ फिल्म विच इज ब्रिटल, सो इट हॅज टेंडन्सी टू क्रॅक ऑर पील ऑफ. म्हणजे जे पॉईंट आपण मगाशी सांगितले होते तेच पॉईंट आपण ऍड केलेले आहे तिथं. फिल्म प्रोड्युस्ड इज हार्ड, ड्युरेबल अँड क्वाईट लस्टरस.
हार्ड फिल्म तयार होते, ड्युरेबल होते, मजबूत फिल्म तयार होते म्हणून सांगितले. त्याची लाईफ जास्त असणार आहे. फिल्म प्रोड्युस्ड इज ग्लॉसी बट सम व्हॉट ब्रिटल. ग्लॉसी तर असणार आहे, चकाकी असणार आहे, तिला ट्रान्सपरंट फिल्म आहे, पण काय असणार आहे म्हणजे ग्लास सारखी पारदर्शक असणार आहे ती फिल्म, पण ती काय होणार आहे, लवकर ड्राय झाल्यामुळे ब्रिटल होणार आहे, कडक होणार आहे. दे आर युज्ड फॉर एक्सटेरियर ॲज वेल ॲज इंटेरियर वर्क्स. एक्सटेरियर आणि इंटेरियर वर्क दोन्हीकडे आपण हे वापरू शकतोय, हे आपल्याला सांगता येईल ऑइल वॅर्निशमध्ये. आणि स्पिरिट वॅर्निशमध्ये दे आर युज्ड फॉर पॉलिशिंग वुडन फर्निचर. वुडन फर्निचरला पॉलिश करण्यासाठी हे वापरलं जातं. म्हणजेच काय, इंटेरियर वर्कसाठी जास्त वापरलं जातं, एक्सटेरियर वर्कसाठी वापरलं जात नाही. जर वॅर्निश शिकलोच आहे आपण, तर आपल्याला याच्या अगोदरचं आपलं मटेरियल पेंट आणि आता जे आपण शिकलोय ते वॅर्निश, याच्यामधला डिफरन्स माहीत असणं पण गरजेचं आहे. सो डिफरन्स बिटवीन द पेंट अँड वॅर्निशेस. पेंट्स कशाला म्हणतो आपण आणि वॅर्निशेस कशाला म्हणतो. नेहमीप्रमाणे पहिला पॉईंट डेफिनेशनचा घ्यायचा, शेवटचा पॉईंट एक्झाम्पलचा वगैरे घेऊ शकतो आपण फॉर एक्झाम्पल, आणि मधले जे आहेत ते काय करू शकतो, सगळे कॅरेक्टरिस्टिकवरती टाकू शकतो पॉईंट. सो पेंट काय आहे पहा. पेंट इज अ मेकॅनिकल डिस्पर्शन मिक्सचर ऑफ वन ऑर मोर पिगमेंट्स इन अ व्हेइकल. पिगमेंट हे व्हेइकलमध्ये असतात, म्हणजेच व्हेइकल म्हणजे काय असणार आहे, ड्रायिंग ऑइल, थिनर, ह्या सॉल्वंटचं काय असणार आहे, मिक्सचर असणार आहे. वॅर्निश इज अ होमोजिनियस कोलायडल डिस्पर्शन सोल्युशन ऑफ रेझिन्स इन ऑइल ऑर थिनर ऑर बोथ. मग याच्यामध्ये आता फरक काय पहा. याच्यामध्ये असतात पिगमेंट्स, याच्यामध्ये काय असतात, पिगमेंट्स. पेंटमध्ये असतात पिगमेंट की ज्याला कलर असतो. वॅर्निश हे कलरलेस असतात, मग याच्यामध्ये काय असतात, कलरलेस रेझिन्स असतात. याच्यामध्ये असतं व्हेइकल, सांगायचं आहे तुम्हाला. व्हेइकलमध्ये सगळं आलं, थिनर आलं, ऑइल आलं. मग इथं तुम्हाला सांगायचं आहे इन ऑइल ऑर इन थिनर ऑर इन बोथ, हे दोन्ही तुम्हाला सांगावं लागेल तुम्हाला इथं. आणि त्याच्यानंतर पेंट हे मेकॅनिकल डिस्पर्शन मिक्सचर आहे आणि वॅर्निश हे होमोजिनियस कोलायडल डिस्पर्शन मिक्सचर आहे किंवा सोल्युशन आहे. मग कोलायडल डिस्पर्शन आणि मेकॅनिकल डिस्पर्शन हे शब्द लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. आणि डेफिनेशन दिली तर आपल्याला ते पेंट आहे का वॅर्निशची डेफिनेशन आहे ते या शब्दांवरून ओळखता आली पाहिजे. त्यामुळे एवढं व्यवस्थित प्रिपेअर करा. पेंट कंटेंट्स पिगमेंट. हा, पिगमेंटला कलर असतो, त्यामुळे पेंटमध्ये काय असतात, पिगमेंट असतात. पिगमेंटला काय असतो, कलर्ड कंपाऊंड्स. पिगमेंट म्हणजे काय, कलर्ड कंपाऊंड्स असणार आहेत, त्याला कलर आहे. वॅर्निश डू नॉट कंटेंट पिगमेंट्स. आणि पिगमेंट नसल्यामुळे वॅर्निश कसं असतं, कलरलेस. वॅर्निश असतं कलरलेस. का तर याच्यामध्ये काय नाही आहेत, पिगमेंट नाही आहेत. पेंट प्रोड्युसेस ऑपॅक नॉन ट्रान्सपरंट फिल्म तयार होणार आहे, ज्याला आपण ऑपॅक म्हणतो. ऑपॅसिटी ही प्रॉपर्टी पेंटला असते की पेंट दिल्यानंतर त्याच्या मागचा सरफेस आपल्याला दिसणार नाही. ठीक आहे. इट प्रोड्युसेस ट्रान्सपरंट फिल्म. ट्रान्सपरंट म्हणजे काय असणार आहे, पारदर्शक, ग्लाससारखी, काचेसारखी. की वुडन फर्निचरवरती ज्यावेळी आपण वॅर्निश देतो त्यावेळी त्याच्या आतला सरफेस वुडन टेक्स्चर आपल्याला दिसतं, म्हणजे ट्रान्सपरंट फिल्म तयार होते. पेंट ऑब्स्क्युअर म्हणजे हाईड द सरफेस ऑन विच इट इज अप्लाइड. म्हणजे सेमच पॉईंट आपण रिपीट केलेला आहे. ज्या सरफेसवरती आपण पेंट देतोय तो सरफेस झाकला जातो पेंटकडून. ठीक आहे. वॅर्निश डू नॉट ऑब्स्क्युअर द सरफेस ऑन विच इट इज अप्लाइड. म्हणजे काय, वॅर्निश ज्या सरफेसवरती देतो त्या सरफेसला तो झाकत नाही. तो सरफेस आपल्याला वॅर्निशच्या फिल्ममधून पण दिसतो बिकॉज इट इज ट्रान्सपरंट फिल्म. पेंट द रेझिन्स कॅनॉट बी युज्ड इन्स्टेड ऑफ ऑइल. ऑइलच्या ऐवजी आपण रेझिन वगैरे इथं यूज करू शकत नाही. इन वॅर्निश रेझिन्स कॅन बी युज्ड इन्स्टेड ऑफ ऑइल. बऱ्याच ठिकाणी रेझिन्स वगैरे ऑइलच्या ठिकाणी यूज केले जातात, पण ते इकडे नाही वापरू शकत पेंटमध्ये. पेंटेड सरफेसेस रिफ्लेक्ट हीट अँड लाईट नाईसली. हीट आणि लाईट चांगल्या प्रकारे रिफ्लेक्ट करायची ॲबिलिटी असते पेंटेड सरफेसमध्ये. वॅर्निशेस सरफेस डू नॉट रिफ्लेक्ट हीट अँड लाईट. म्हणजे हे हीट आणि लाईट व्यवस्थितपणे रिफ्लेक्ट करू शकत नाहीत वॅर्निशिंग केलेले सरफेसेस, पण पेंट केलेले सरफेसेस व्यवस्थित पद्धतीनं लाईट काय करू शकतात, रिफ्लेक्ट करू शकतात, हीट पण रिफ्लेक्ट करू शकतात. तर हे आपलं वॅर्निश विषयी सांगितलं आपण. वॅर्निशमध्ये दोन टाईप पाहिले, ऑइल वॅर्निश, स्पिरिट वॅर्निश. दोन्हीचा डिफरन्स पाहिला. पेंट आणि वॅर्निशमध्ये काय डिफरन्स आहे हा पण पाहिला. थर्ड इंजिनिअरिंग मटेरियल्स किंवा थर्ड टाईप ऑफ मटेरियल्स आहेत आपले इन्सुलेटिंग मटेरियल्स. इन्सुलेटिंग मटेरियल्सला आपण इन्सुलेटर म्हणतो. मग इन्सुलेटर विषयी आपल्याला माहीत असेल कुठं कुठं आपण इन्सुलेटर वापरत असतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे जनरल आपल्या डोक्यामध्ये काय आयडिया येते जर आपण इन्सुलेटर म्हटलं तर, की इन्सुलेटर हे साधारणतः इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट न करणारे मटेरियल आहेत. नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर वी कॅन से पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. जसं की प्लास्टिकचे बटन वापरतोय आपण आजकाल. लाईटचे जे काही स्विचबोर्डचे बटन असतात हे प्लास्टिकचे असतात. मग प्लास्टिकमधून लाईट किंवा करंट पास होत नाही, म्हणजे तिथं त्याला आपण इन्सुलेटर म्हणून वापरतोय. जुन्या काळामध्ये वुडन बोर्ड असायचे
असायचे आपल्याकडे, म्हणजे लाकूड वापरलं जायचं तिथं. बऱ्याच वेळी रबरी ग्लोव्ज वापरले जातात. सो रबर असेल, वूड असेल किंवा वुडन मटेरियल असेल, किंवा आपण काय म्हणू शकतो प्लास्टिक असेल जे आपण वापरतोय ते, किंवा आपण पोलवरती पाहतो की चिनी मातीचे काही स्ट्रक्चर असतात, त्याला काय केले जातात, त्या लाईटच्या तारा लपेटल्या जातात डायरेक्ट त्या पोलमध्ये करंट पास होऊ नये म्हणून. मग चायना क्ले वगैरे असेल, चायना के किंवा पोर्सेलिन म्हणतो आपण, पोर्सेलिन पासून बनलेलं मटेरियल असेल, हे सगळे मटेरियल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत आणि दे आर गुड इन्सुलेटर्स. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत म्हणून आपण त्याला इन्सुलेटिंग कॅरेक्टरिस्टिक असल्यामुळे इन्सुलेटर म्हणून वापरत असतो. पण आपल्या डोक्यामध्ये फक्त इलेक्ट्रिसिटीच येतं, पण आणखी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ज्याला आपण इन्सुलेटर म्हणू शकतो. असे मटेरियल जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट नाहीत करणार, त्याचबरोबर हीट पण कंडक्ट नाही करणार, त्याला पण आपण इन्सुलेटर म्हणतो. आणि साऊंड पण कंडक्ट नाही करणार, त्याला पण आपण काय म्हणत असतो, इन्सुलेटर. म्हणजे इन्सुलेटर आर द बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अँड साऊंड, हे पण म्हणू शकतो आपण. ह्या तिन्ही टाईपच्या गोष्टींना अवॉइड करण्यासाठी किंवा याचं कंडक्शन होऊ नये म्हणून आपण जे मटेरियल वापरतो त्या सगळ्यांना इन्सुलेटर हा एकच कॉमन शब्द आहे. द मटेरियल ऑर सबस्टन्सेस विच आर युज्ड टू रिटार्ड म्हणजे प्रिव्हेंट द फ्लो ऑफ कुणाचा फ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी वापरतो, हीट, इलेक्ट्रिसिटी ऑर साऊंड आर नोन ॲज इन्सुलेटर्स. असं मटेरियल की जे फ्लो ऑफ हीट, फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा फ्लो ऑफ साऊंडला काय करेल, प्रिव्हेंट करेल, रिटार्ड करेल, म्हणजे स्टॉप करेल, त्याच्या बॉडीमधून फ्लो होणार नाही, याला आपण म्हणत असतो इन्सुलेटर. मग हीट, इलेक्ट्रिसिटी, साऊंड याचे जे बॅड कंडक्टर असतात किंवा याला स्टॉप करतात, याला आपण इन्सुलेटर म्हणणार आहे सिम्पली. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल बॉयलर्स, ओव्हन, स्टीम कॅरिंग पाईप्स, ब्राईन पाईपलाईन्स असेल, रेफ्रिजरेटर असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला थर्मल इन्सुलेटरची गरज असते. जसं की हीट जी आहे ती आतली हीट बाहेर जाऊ नये, बाहेरची हीट आत जाऊ नये. का तर आपण बॉयलर वगैरे वापरतोय आणि हीट जर त्या सरफेसमधून कंटिन्युअसली बाहेर जात असेल तर तिथं लॉस ऑफ एनर्जी आहे, परत जास्त एनर्जी लागणार आहे बॉईल करायला आपल्याला या टाईपमध्ये. आणि मग हे जे आहे बॉयलर असेल, ओव्हन असेल किंवा अगदी रेफ्रिजरेटर असेल आपल्या घरामधला, तर याच्यासाठी आपल्याला जे मटेरियल लागतं ते थर्मल इन्सुलेटर असावं. थर्मल म्हणजे की जे हीट ट्रान्सफर होऊ देणार नाही. फॉर एक्झाम्पल वूड असेल, प्लास्टिक असेल, ग्लास असेल, रबर असेल, दीज आर दी गुड इन्सुलेटर्स. हे एक्झाम्पल आत्ताच आपण सांगितले होते मी तुम्हाला. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड इन्सुलेटिंग मटेरियल. चांगलं इन्सुलेटिंग मटेरियल आहे हे आपण कशाला म्हणू शकतो, जे काही त्याचा पर्पज आहे तो जर त्याने व्यवस्थितपणे पूर्ण केला तर आपण त्याला काय म्हणणार आहे, ते एक चांगलं इन्सुलेटिंग मटेरियल आहे. सो इट शुड हॅव व्हेरी लो थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मेजॉरिटीली थर्मल आणि इलेक्ट्रिकलला घेतो आपण, साऊंड फार कमी वेळा शिकतो आपण इथं. सो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी एकदम कमी असावी त्याची. ठीक आहे. इट शुड हॅव लो डेन्सिटी, डेन्सिटी कमी असावी. आता डेन्सिटी म्हणजे काय आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजेच काय असणार आहे, एखादी वस्तू जर आपण बनवली फॉर एक्झाम्पल ठराविक आकाराची, तर त्याची डेन्सिटी कमी असावी. म्हणजे लाईटचं बटन बनवतोय आपण तर त्याचं वजन जे आहे ते कमी भरावं. जर सेम आकाराचे दोन मटेरियल पासून बनवतोय त्याचं वजन कमी भरलं पाहिजे. का, जर डेन्सिटी कमी असेल तर त्याचं वजन, जे काही आपण वस्तू त्याची बनवणार नाही, ज्या शेपमध्ये त्याला मोल्ड करणार आहे ते वजन कमी भरणार आहे आणि व्यवस्थितपणे आपण ते वेगवेगळ्या उपकरणांमध्ये काय करू शकतो, वापरू शकतो. हँडल करायला इझी असतात जर त्याचं वजन कमी असेल तर. पण त्याचं वजन जर खूप जास्त होत असेल तर आपण इझिली सगळीकडे ते अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला लाईटच्या बटनला एखादं मटेरियल वापरायचं आहे तर जास्त वेट नाही देऊ शकत आपण तिथं, किंवा वायरवरती इन्सुलेटिंग मटेरियल वापरायचं आहे, वजन वाढवून चालणार नाही आपल्याला. अशा बऱ्याचशा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये किंवा मोबाईल असेल, टीव्ही असेल, इथं कुठंतरी आपल्याला इन्सुलेटर वापरावे लागतात, तर त्याचं वजन वाढून चालणार नाही आपल्याला. सो डेन्सिटी कमी असावी त्या मटेरियलची. इट शुड बी फायर प्रूफ. बऱ्याच वेळी शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस असतात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल इन्सुलेटर जिथं आपण वापरतो तिथं. आणि जर अशा वेळी जर आग वगैरे लागली तर या मटेरियलने लवकर आग पकडून सगळ्या मटेरियलला तिथं काय करू नये, फायर कॅच करू नये. याच्यासाठी आपण सांगतो की हे फायर प्रूफ असेल तर बेटर आहे. इट शुड बी चीप असावं, स्वस्त असावं ते मटेरियल, त्याची कॉस्ट जास्त असू नये. त्यामुळं ज्या वस्तूवरती आपण इन्सुलेटिंग मटेरियल अप्लाय करतोय, ज्या अप्लायन्सेसमध्ये, त्या उपकरणांची किंमत वाढू नये त्याच्यामुळं. इट शुड विथस्टँड विथ द इफेक्ट्स ऑफ शॉक अँड व्हायब्रेशन. बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल आपण जर कारमध्ये एखादं इन्सुलेटर वापरतोय कारच्या लाईटच्या अराउंड, तर तिथं कंटिन्युअसली काय असणार आहे, व्हायब्रेशन असणार आहे. आणि हे जे व्हायब्रेशन असतील किंवा शॉक असतील तर हे ॲब्सॉर्ब केले पाहिजेत त्या इन्सुलेटिंग मटेरियलने. किंवा जे व्हायब्रेशन आहेत, बऱ्याच वेळी इंडस्ट्रीमध्ये आपण जे काही वापरतो, इंडस्ट्रीमध्ये कंटिन्युअसली मशिनरी पार्ट चालू असतात आणि मशिनरी ज्या चालू असतात त्याने व्हायब्रेशन होतात, त्याने शॉक्स म्हणजे आघात होत असतात कंटिन्युअसली. आणि हे जे व्हायब्रेशन असतं ह्याने इन्सुलेटिंग मटेरियल आपलं ब्रेकडाऊन होऊ नये किंवा त्याला क्रॅक वगैरे जाऊ नये. मग इन्सुलेटिंग मटेरियल जे आहे ते व्हायब्रेशन किंवा शॉक जे आहे, शॉक प्रूफ पण पाहिजे आणि व्हायब्रेशनला पण त्याने इझिली काय केलं पाहिजे, सस्टेन केलं पाहिजे व्हायब्रेशनला पण.
मग हे सांगितलेलं आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापरत असतो. इट शुड बी वॉटरप्रूफ. वॉटरप्रूफ पाहिजे, पाणी आत जाऊ दिलं नाही पाहिजे, का तर थर्मल कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी आपल्याला वॉटरची गरज नसते कुठेही. ठीक आहे. सो हिन्स इट रेजिस्ट ॲब्सॉर्प्शन ऑफ मॉइश्चर. मॉइश्चर ॲब्सॉर्ब करायला नको आहे त्याने, नाहीतर मग काय होणार आहे, मॉइश्चर ॲब्सॉर्ब केलं की त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार आहे. सो वॉटरप्रूफ पाहिजे हे मटेरियल. इट शुड नॉट गिव्ह एनी ऑर्डर व्हाईल यूज. आणि वापरताना कोणताही ऑर्डर म्हणजे वास, कोणताही वाईट प्रकारचा वास वगैरे त्याचा येऊ नये, का तर आपण ते डे टू डे लाईफमध्ये सगळीकडे वापरतोय, आपल्या घरामध्ये वापरतोय, एव्हरीवेअर आपण काय करत असतो, इन्सुलेटर वापरत असतो. जिथं कुठे इलेक्ट्रिसिटी आहे, थर्मल यूज करतो, त्या सगळ्या ठिकाणी इन्सुलेटर आहे. सो त्याचा वास वगैरे आला नाही पाहिजे. हे सगळ्या चांगले इन्सुलेटर असण्याच्या आपण सांगू शकतो गुड इन्सुलेटरच्या कॅरेक्टरिस्टिक होत्या. नेक्स्ट आहे आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटर्स. आता इन्सुलेटरचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवरती करतो याच्यानुसार त्याचे वेगवेगळे टाईप होतात. एक जनरल क्लासिफिकेशन आपण करू शकतो की सॉलिड लिक्विड आणि गॅसियस. मग सॉलिड लिक्विड गॅस असे जर इन्सुलेटरचे टाईप केले तर फक्त फिजिकल स्टेट बघून आपण त्याचे टाईप सांगू शकतो. जसं की सॉलिड इन्सुलेटरमध्ये आपण वूडला घेऊ शकतो, पेपरला घेऊ शकतो. लिक्विड इन्सुलेटर म्हणून मिनरल ऑइलला वापरलं जातं. गॅसियस इन्सुलेटर म्हणून कार्बन डायऑक्साईड CO2 वापरला जातो. ड्राय एअर हे पण इन्सुलेटिंग मटेरियल आहे. ड्राय एअरमधून पण काय होत नाही, इझिली करंट किंवा हीट पास होत नाही. नायट्रोजन असेल N2 गॅस, तर हे पण काय आहे, इन्सुलेटिंग गॅस आहे हा पण. याच्यामधून पण इझिली लाईट किंवा हीट जे आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी पण याची लो आहे असं सांगू शकतो आपण. ठीक आहे. अजून कोणत्या बेसिसवरती आपण इन्सुलेटरचं क्लासिफिकेशन करू शकतो, त्याचा टाईप कोणता आहे मटेरियलचा. ऑर्गॅनिक इन्सुलेटर आणि इनऑर्गॅनिक इन्सुलेटर. ऑर्गॅनिक मटेरियल हे कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेलं असतं. ऑर्गॅनिक मटेरियल म्हणतो आपण त्याला. हायड्रोकार्बन्स असतात ते मेजॉरिटीली. हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन यासारखे एलिमेंटपासून बनलेले जे मटेरियल असतात हे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे बाकी राहिलेलं पूर्ण पिरियोडिक टेबलमधले जे काही मेटॅलिक, नॉन मेटॅलिक, सॉल्टी मटेरियल हे सगळे काय असतात, इनऑर्गॅनिकमध्ये येतात. मग इनऑर्गॅनिक मटेरियल मजबूत असतात, ऑर्गॅनिक मटेरियल थोडेसे वीक असतात. वीक का म्हणतोय आपण त्यांना, जास्त हीट सस्टेन नाही करू शकत. ऑर्गॅनिकमध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग असतं मोठ्या प्रमाणावरती आणि जवळपास 100, 150, 200 डिग्री सेल्सिअसला याच्यातले बॉन्ड काय होतात, ब्रेकडाऊन व्हायला चालू होतात. मग जास्त हायर टेम्परेचरला आपण ऑर्गॅनिकवाले यूज करू शकत नाही, पण इनऑर्गॅनिक इन्सुलेटर त्याच्यापेक्षा हायर टेम्परेचरला आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. पाहूयात हे टाईप आपण डिटेलमध्ये. ऑर्गॅनिक इन्सुलेटरमध्ये ऑर्गॅनिक मटेरियल असतात. ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यासारख्या घटकापासून बनलेलं मटेरियल असतं. द ऑर्गॅनिक थर्मल इन्सुलेटर्स आर युजफुल फॉर लो टेम्परेचर्स अँड वर्क अप टू द 150 डिग्री सेल्सिअस. फक्त 150 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरच्या बिलो आपण ऑर्गॅनिक मटेरियल यूज करू शकतो. इथं दे आर फाउंड इन नेचर. नेचरमध्ये सापडतात. हॅव्हिंग लो डेन्सिटी अँड पजेस अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ स्मॉल एअर पॉकेट्स. आणि हे जे आहेत यांची डेन्सिटी कमी असते, ॲज आपण पाहिले की गुड कॅरेक्टरिस्टिक आहे ही त्याची. आणि व्हेरी लार्ज नंबर ऑफ स्मॉल एअर पॅकेट. आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे काय असतात, एअर पॅकेट असतात. आणि एअर काय आहे, आत्ताच आपण पाहिलं, एअर ही इन्सुलेटर आहे. आणि छोटे छोटे एअर सेल्स किंवा एअर पॉकेट असल्यामुळं त्याच्यामधून थर्मल कंडक्टिव्हिटी आपल्याला 0 दिसेल किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी फार कमी दिसेल. एक्झाम्पल आहे पेपर, चारकोल, रबर, वूल, कॉटन, सिल्क, सॉडस्ट असेल किंवा चॉक पावडर असेल. हे एवढे सगळे मटेरियल जे आहेत हे सगळे आपण थर्मल इन्सुलेटर म्हणून वापरू शकतो. हीट ट्रान्सफर होणार नाही याच्यामधून. जसं की आपण पाहतोय थंडीमध्ये आपण काय करत असतो, उलन मटेरियल असणारे जे काही स्वेटर वगैरे वापरतो ते कशाचे असतात, लोकरीचे असतात. मग बाहेरच्या थंड हवा किंवा शरीरातली बॉडीची जी हीट आहे ती बाहेर जाऊ दिली जात नाही, का तर ते काय आहेत, थर्मल इन्सुलेटर आहेत. तर हे आपल्या डे टू डे लाईफमधले सगळे एक्झाम्पल आहेत. इनऑर्गॅनिक इन्सुलेटर याच्यामध्ये इनऑर्गॅनिक मटेरियल असणार आहेत. सो अदर दॅन हे कशापासून बनलेले असतात, कोणत्या एलिमेंट पासून, अदर दॅन कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन असं म्हणू शकतो मेजॉरिटीला आपण. कार्बन, हायड्रोजन सोडून बाकीच्या मटेरियल पासून बनलेले जे काही आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, दीज आर दी इनऑर्गॅनिक मटेरियल्स. ऑर्गॅनिक मटेरियल सोडले तर बाकीचे सर्व इनऑर्गॅनिक मध्ये येतात. दीज आर सुटेबल फॉर टेम्परेचर्स हायर दॅन 150 डिग्री सेल्सिअस. आणि 150 पेक्षाही जास्त टेम्परेचरला जिथं यूज करायचा असतो तिथं आपण काय करू शकतो, या टाईपचे इन्सुलेटर यूज करू शकतो. इनऑर्गॅनिक इन्सुलेटर्स आर ॲस्बेस्टॉस पेपर, ॲस्बेस्टॉसचा पेपर असेल, ॲस्बेस्टॉसचा फायबर असेल, ग्लास फायबर असेल, ग्लास वूल असेल, हे शिकायचं आहे आपल्याला, ग्लास वूल. त्याच्यानंतर मिनरल स्लॅग फायबर असेल, कॅल्शियम सिलिकेट असेल, पोरस सिलिका असेल, रिफ्रॅक्टरी इन्सुलेटिंग ब्रिक्स असतील, विटा लावल्या जातात आतल्या बाजूने जिथं कुठं काय म्हणू शकतो आपण, रिफ्रॅक्टरी बनवतो किंवा आपण ज्याला आपण म्हणत असतो की फर्नेस वगैरे बनवतो आपण, ओरमधून मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी फर्नेस बनवतो आपण. तर त्याच्या आतमध्ये काय केलं जातं, तशा विटांचं एक लेअर असतं
लाइनिंग असतं पूर्णपणे आणि हे जी विटांची भिंत बांधलेली असते त्याला आपण काय म्हणत असतो, दीज आर दी रिफ्रॅक्टरी इन्सुलेटिंग ब्रिक्स. ते इन्सुलेटिंग ब्रिक्स असतात, विटा ज्या असतात त्या इन्सुलेटिंग असतात. द मोस्ट कॉमनली यूज्ड इन्सुलेटर्स आर ग्लास वूल अँड थर्मोकॉल. थर्मोकॉल माहित आहे आपल्याला, डे टू डे लाईफमध्ये आपण खूप वेळा थर्मोकॉलचा काय करत असतो, यूज करत असतो आणि ग्लास वूलचा पण यूज आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये. तर हे दोन मटेरियल जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहे, तिथं शिकायचे आहेत. चला मग पाहूयात वन बाय वन. फर्स्ट मटेरियल आहे आपलं ग्लास वूल. ठीक आहे. आता ग्लास वूल कशाला म्हणतात? वूल हा शब्द आपल्याला माहिती आहे. वूल काय असतो, लोकर. आणि लोकर कशी मिळवतो आपण, जे काही शिप्सच्या शरीरावरती असणारे जे काही केस आहेत त्या केसांपासून नॅचरली आपण काय करत असतो, नॅचरली ऑकरिंग मटेरियल आहे हे, त्याच्यापासून धागे विणले जातात आणि त्या धाग्यांपासून जो कपडा तयार होतो त्याला आपण लोकरीचा कपडा किंवा लोकर म्हणतो आपण, त्याला म्हणजेच वूल म्हणतो आपण. पण त्याच्या अगोदर एक शब्द आलेला आहे ग्लास. ग्लास म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. आणि ग्लासपासून वूल कशी तयार केली जाते तर लक्षात घ्या मित्रांनो, बघा इमॅजिन करा, असा एक्सपेरिमेंट कधी तुम्ही केलं आहे का? एखादी काचेची कांडी आहे तुमच्याकडे, काचेचा रॉड आहे, ग्लास रॉड आहे तुमच्याकडे आणि तो जर तुम्ही बर्नरवरती किंवा मेणबत्तीवरती वगैरे पकडला आणि फ्लेमवरती पकडलेला आहे तर आपल्याला लगेच लक्षात येते की काच तिथं काय होते, सॉफ्ट होते आणि वितळायला चालू होते. आणि एकदा का ग्लास इथं वितळली, मेल्ट झाली आणि आपण जर त्याचे दोन तुकडे तयार होतात आणि आपण जर काय केलं, समजा ह्या ग्लास रॉडला जिथून कट झाले तिथून जर खेचलं, त्या बर्नरवरती पकडलं होतं, मेल्ट झाली ग्लास आणि आपण जर त्याला खेचलं तर आपल्या लक्षात येतंय तिथं काय तयार होतो, त्याचा असा एक धागा तयार होतो, म्हणजे फायबर तयार होतो. याला ग्लास फायबर म्हणतात. हा जो धागा तयार होतो दोऱ्यासारखा असतो, हा जो फायबर तयार झालेला आहे ग्लासचा. समजा असे फायबर जर आपण इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती तयार केले, ते विणले एकमेकांवरती आणि त्याच्यापासून जे धागे तयार होत आहेत त्याच्यापासून एखादी वस्तू तयार केली आपण, तर या फायबरला ग्लास फायबर म्हणतात. आणि हे जे विणलेलं मटेरियल असतं, कपडा असतो फॉर एक्झाम्पल, याला आपण ग्लास वूल म्हणतो. याला काय म्हणतो आपण, ग्लास वूल. सिंपल कन्सेप्ट आहे, सर्वांच्या लक्षात आली असेल. तेच पाहायचं आता आपल्याला. ग्लास वूल इज फायबरस वूल लाईक मटेरियल विच कन्स्टिट्यूएंट फाईन फिलामेंट्स. फाईन फिलामेंट्स म्हणजे धागे, और टिनी फायबर्स म्हणजे छोटे छोटे धागे असणार आहेत त्याच्यामध्ये, ऑफ ग्लास. कोणाचे असणार आहेत, ग्लासचे. इंटरमिंगल्ड लाईक ऑर्डिनरी वूल म्हणजे काय, विणले जातात. याच्यासाठी हा शब्द आलेला आहे, विणले जातात. ऑर्डिनरी वूल सारखेच ते धागे एकमेकांमध्ये विणले जातात. प्रिपरेशन कसं केलं जातं पहा या ग्लास वूलचं. Glass filaments are manufactured by forcing molten mass of alkali free glass. अल्कली फ्री ग्लास घेतली जाते. अल्कलाइन मटेरियल नको आहे त्याच्यामध्ये आपल्याला ग्लासमध्ये. थ्रो द सीव्ज म्हणजे काय असणार आहे, होल्स असणार आहेत, छोटे होल्स जे असतात याला सीव्ज म्हणतात. अगदी सुईच्या टोकासारखे बारीक बारीक होल असतात. त्या ह्याच्यामधून मोल्टन मास म्हणजे वितळलेली ग्लास जी आहे ती काय केली जाते, याच्यामधून फोर्स केली जाते आणि त्याच्यामधून धागे बाहेर पडतात. हॅव्हिंग द ॲव्हरेज डायमीटर दिलंय त्या होलचा आपल्याला 0.0005 सेंटीमीटर एवढा ॲव्हरेज डायमीटर असणार आहे. आणि कंटिन्युअसली याच्यामधून मोल्टन ग्लास जी आहे ती प्रेस केली जाते. आता ही प्रोसेस तुमच्या जर लक्षात आली नसेल तर मी एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही शेवया करायची किंवा नूडल्स बनवायची मशीन पाहिली असेल, त्याच्यामध्ये काय करतो आपण, कणकेचा गोळा वरती ठेवतो, त्याला खाली छोटे छोटे होल्स असतात आणि हार्ड डायने वरून काय केलं जातं, प्रेस केलं जातं. त्याच्यामधून त्या डायमध्ये प्रेस केल्यानंतर खालून त्याचे काय निघतात, अशा तारा निघतात किंवा नूडल्स निघतात किंवा धागे निघतात. थोडक्यात सेम प्रोसेस आहे ही. याच्यामध्ये काय केलं जातं, इंडस्ट्रीमध्ये वितळलेली ग्लास घेतली जाते, गरम आहे अशी वितळलेली काय घेतली जाते, ग्लास घेतली जाते. मोल्टन स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये ग्लास घेतली जाते. आणि परत असेंब्ली सेमच आहे, शेवया करायच्या किंवा नूडल्स बनवायच्या मशीनसारखी. त्याच्यामध्ये टाकलं जातं, त्याला छोटे छोटे होल्स असतात. मात्र आता हे होल्स जे आहेत याला आपण सीव्ज म्हणतो, का तर ते अतिशय छोटे असतात. आणि हे जे सीव्ज आहेत याचा ॲव्हरेज डायमीटर दिलेला आहे आपल्याला, किती आहे, 0.0005 सेंटीमीटर. आणि याच्यामधून प्रेस केल्यानंतर खाली जे आहेत ते ग्लास मटेरियलचे धागे बनतात. आणि कंटिन्युअसली वरून प्रेसिंग चालू असतं, धागे निघत असतात. आणि हे जे बनणारे फाईन धागे आहेत हे एकमेकांमध्ये विणून मटेरियल तयार केलं जातं. द फिलामेंट्स ऑफ ग्लासचे जे फिलामेंट म्हणतो आपण त्याला, फिलामेंट्स ऑफ ग्लास सो ऑब्टेन्ड आर थ्रोन ओव्हर अ रॅपिडली रिव्हॉल्विंग ड्रम टू गेट मटेरियल इन वूल लाईक फोम. आणि आता हे जे बाहेर पडणारे धागे आहेत हे एका फिरणाऱ्या ड्रमवरती, खूप फास्ट फिरणाऱ्या ड्रमवरती कंटिन्युअसली फेकले जातात. आणि त्यात तो ड्रम काय करत असतो, त्याला धागे जे आहेत एकमेकांमध्ये विणण्यासाठी मदत करत असतो. आणि त्याच्यापासून आपल्याला वूल लाईक मटेरियल बनणार आहे. आणि त्याच्यामधून वूल लाईक मटेरियल बनतं. म्हणजे ही प्रोसेस दिली आहे आपल्या इंडस्ट्रीमधली.
मग आता ऑर्डिनरी वूल असताना परत ग्लास वूल बनवलेले आहे, तर याच्या प्रॉपर्टीज काय आहेत पहा. द ॲव्हरेज डायमीटर ऑफ ग्लास वूल फायबर इज, ॲव्हरेज डायमीटर सांगता आला पाहिजे आपल्याला, इम्पॉर्टंट आहे MCQ साठी. ॲव्हरेज डायमीटर आहे हे आपण प्रॉपर्टीमध्ये सांगू शकतो. इट्स डेन्सिटी इज व्हेरी लो, ही सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. डेन्सिटी कमी आहे, वजन एकदम कमी असतं. इट हॅज लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी आहे. ग्लास वूल हॅज लो थर्मल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी पण कमी आहे. याची किती आहे, MCQ साठी जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला ही व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे. 0.034 किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर पर डिग्री सेल्सिअस पर अवर, हे आपल्याला थर्मल कंडक्टिव्हिटी दिली आहे याची. इट हॅज ग्रेट रेजिस्टन्स टू वॉटर ॲब्सॉर्प्शन, वॉटर ॲब्सॉर्प्शन अजिबात याच्यामध्ये होणार नाही. अँड ॲक्शन ऑफ केमिकल्स, आणि आपल्याला माहित आहे ग्लास बिकर आपण लॅबमध्ये वापरत असतो सगळे एक्सपेरिमेंट करण्यासाठी. त्याच्यात आपण ॲसिड घेतो, अल्कली घेतो, वेगवेगळे केमिकल घेतो, केमिकल रिॲक्शन करतो कोनिकल फ्लास्कमध्ये, टेस्ट ट्यूबमध्ये. म्हणून ग्लास मटेरियल जे आहे ते बऱ्यापैकी आपण सांगू शकतो आपल्याला माहीत असणाऱ्या मटेरियलपैकी केमिकल अटॅकला रेजिस्ट करतं. त्यामुळे कोणत्याही केमिकलचा याच्यावरती लवकर अटॅक होणार नाही, का तर हे ग्लासपासून बनलेलं मटेरियल आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी कमी आहे, त्याचं मास म्हणजेच त्याची डेन्सिटी कमी आहे. सो हे जे मटेरियल आहे ते आपण इझिली प्रत्येक ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि या प्रॉपर्टी आहेत की ज्यामुळेच हे मटेरियल आहे ते कॉमनली यूज्ड इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून आपण यूज करत असतोय. ग्लास वूल इज वाईडली यूज्ड ॲज थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल इन डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल अप्लायन्सेस. डोमेस्टिक म्हणजे हाऊसहोल्ड यूजसाठी, घरामधल्या ज्या काही वस्तू असतात ते वापरायसाठी डे टू डे लाईफमध्ये त्याला आपण डोमेस्टिक यूज म्हणतो. आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्समध्ये पण वापरले जातात, सच एज ओव्हन असेल, मोटर्स असतील, रेफ्रिजरेटर असेल, फ्रीजमध्ये पण आपल्या ग्लास वूल मटेरियल असतं. वॉल्स अँड रूफ्स ऑफ हाऊसेस, बऱ्याच ठिकाणी फार थंड हवामानाच्या ठिकाणी घराच्या वॉल ज्या आहेत ते या टाईपच्या शीटने झाकल्या जातात. वरती जे आहे रूफ जे आहे ते पण रूफिंग शीट म्हणून वापरलं जातं. बिकॉज इट इज अ हीट प्रूफ, फायर प्रूफ, फ्लेक्झिबल अँड इव्हन इन्सेक्ट प्रूफ. अगदी इन्सेक्ट प्रूफ पण आहे, याच्यामध्ये लवकर बुरशी लागणार नाही, याला कोणतेही इन्सेक्ट याच्यामध्ये येणार नाही जसं लाकडामध्ये वगैरे येतात. सो या सगळ्या गुड कॅरेक्टरिस्टिक आहेत. फ्लेक्झिबल मटेरियल आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे याला, इन्सेक्ट प्रूफ आहे, फायर प्रूफ आहे, हीट प्रूफ आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी कमी आहे याची. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी आपण याचा काय करू शकतो, यूज करू शकतो. इट इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग फायबर ग्लास बाय रिन्फोर्सिंग विथ प्लास्टिक रेझिन. आणि याच्यामध्ये प्लास्टिक रेझिन जर काय केलं, ॲड केलं तर या ग्लास वूलचं कन्व्हर्जन फायबर ग्लासमध्ये होतं. आणि आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपली काच जी असते नॉर्मल ती लगेच एखादी कडक वस्तूचा आघात जर त्याच्यावरती झाला तर ती तुटते, ब्रेकडाऊन होते. मग बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी आपण काय करत असतो, फायबरच्या ग्लास वापरतो की फायबरच्या ग्लास इझिली त्याच्यावरती आघात केला, ट्रान्सपरंट असतात, ग्लाससारख्या प्रॉपर्टी असतात, पण आघात केला तर लवकर तुटत नाहीत. आपल्याला आघात केल्यानंतर त्या प्लास्टिकसारख्या वाटतात पण प्रॉपर्टी ग्लाससारख्या असतात. मग या फायबर ग्लास जी आहे ही कशी तयार होते, तर हे जे ग्लास वूल मटेरियल आहे याला रिन्फोर्स केलं जातं. रिन्फोर्स करणे म्हणजे मजबूती देणे, त्याला प्लास्टिक रेझिन त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. आणि प्लास्टिक रेझिन माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी ट्रान्सपरंट असतं. मग रेझिन ट्रान्सपरंट आहे, ग्लास ट्रान्सपरंट आहे, हे एकमेकांमध्ये मिक्स करून त्यापासून फायबर ग्लास तयार केली जाते. नेक्स्ट आणि शेवटचं मटेरियल आहे आपलं इन्सुलेटिंग मटेरियल की ज्याला आपण म्हणतो थर्माकोल. थर्माकोल डे टू डे लाईफमध्ये खूप सारे आपण काय करत असतो, घर तयार करण्यासाठी वापरतो. खूप सारे स्ट्रक्चर जे आहे, डेमॉन्स्ट्रेशनचे युनिट्स असतात आपण जे एक्झिबिशनला वगैरे वापरतो, त्याच्यामध्ये आपण थर्माकोल वापरत असतो. जनरली आपल्याकडे जे काही पॅकिंग येतं इलेक्ट्रॉनिक वस्तूचं, TV असेल, फ्रीज असेल किंवा कोणतीही वस्तू असेल, तर त्याला पॅकिंग जे असतं ते थर्माकोलचंच केलेलं जातं. मग या टाईपच्या पॅकिंगसाठी पण थर्माकोल यूज केलं जातं बऱ्यापैकी. आणि वेगवेगळ्या आपण शोभेच्या वस्तू वगैरे बनवण्यासाठी किंवा एखादं डेमॉन्स्ट्रेशन मॉडेल तयार करण्यासाठी आपण थर्माकोल वापरत असतो. या टाईपमध्ये आपण थर्माकोल पाहिलेलं आहे. थर्माकोलमध्ये काय असतं, थर्माकोलमध्ये छोटे छोटे काय दिसतात आपल्याला, छोटे छोटे असे आपल्याला थर्माकोलचे काय दिसतात तिथं, अगदी छोटे छोटे कण दिसतात, गोल गोल साईजचे, त्याचे मेश साईजचे काय असतात, पार्टिकल असतात. आणि आपल्या लक्षात येईल की थर्माकोलचं वजन खूप कमी असतं पण वजनाच्या मानाने त्याच्यामध्ये मजबूती बऱ्यापैकी असते. आणि मग हे जे थर्माकोल आहे याच्यामध्ये छोटे छोटे फाईन एअर सेल्स असतात. हे काय असतात, एअर सेल्स. पॉलिस्टायरीन किंवा पॉलियुरेथिन नावाचा पॉलिमर आहे. हे पॉलिमर आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. पॉलिमर या सेशनमध्ये पॉलिमर शिकताना तर पॉलिस्टायरीन आणि पॉलियुरेथिन यासारखे जे पॉलिमर आहेत याचा जो फोम असतो किंवा लिक्विड स्टेटमध्ये असतात याच्यामध्ये एअर ब्लो केली जाते, हवा भरली जाते त्याच्यामध्ये. आणि हवा भरला की त्याचा एक फेस सारखं तयार होतं. म्हणजेच काय, याच्यामध्ये जे मटेरियल आहे वरती व्हाईट कलरचं थर्माकोल आपल्याला दिसतं, हे मटेरियल पॉलिस्टायरीन किंवा पॉलियुरेथिन आहे. पण त्याच्या आतमध्ये काय आहे, स्पंज सारखं पूर्णपणे आतून ते पोकळ आहे. आणि छोटे छोटे त्याच्यामध्ये काय आहेत, पॉकेट आहेत की ज्याच्यामध्ये ड्राय एअर काय झालेले आहे, भरलेले आहे. ड्राय एअर ही काय असते, इन्सुलेटिंग असते, हे आपल्याला माहित आहे.
आहे आणि ह्या पॉलिमरमध्ये भरपूर प्रमाणात काय आहेत, हवेचे असे छोटे छोटे पॉकेट आहेत, अगदी सुईच्या टोका एवढे छोटे असतील हे पॉकेट, आणि त्यामुळं थर्मल इन्सुलेटिंग जी काही प्रॉपर्टी आलेली आहे याची, ती थर्मोकॉलला थर्मल इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे त्याचं वजन कमी आहे आणि खूप सारी हवाच असते त्याच्यामध्ये, छोट्या छोट्या सेल्समध्ये, छोट्या छोट्या पॉकेटमध्ये असं म्हणू शकतो आपण. तर ही जी छोटी छोटी हवेची एअर सेल्स आहेत, त्याचे एअर सेल जे आहेत याच्यामुळे याला थर्मल इन्सुलेटिंग प्रॉपर्टी येते आणि त्याचमुळे त्याची डेन्सिटी पण कमी आहे. चला जाऊयात, पाहूयात प्रिपरेशन कसं केलं जातं थर्मोकॉलचं. थर्मोकॉल इज फोम्ड प्लॅस्टिक. फोम्ड म्हणजे काय, फेसासारखं आहे. फेसामध्ये पण काय असतं, हवा असते आतमध्ये, त्याच वेळी फेस तयार होतो. सो फोम्ड प्लास्टिक ऑब्टेन्ड बाय ब्लोइंग एअर. एअर ब्लो केली जाते थ्रू मोल्टन. कशामध्ये एअर ब्लो केली जाते पहा, मोल्टन पॉलिस्टायरीन ऑल पॉलियुरॅथेन्स. पॉलिस्टायरीन किंवा पॉलियुरॅथेन मोल्टन स्टेटमध्ये असतो, त्याच्यामध्ये एअर ब्लो केली जाते, हवा भरली जाते आणि त्याचा जो फोम तयार होतो तो फोम कूल डाऊन केला की आपल्याला त्याच्यापासून थर्मोकॉल भेटतं. इट इज स्पंजी. आता सांगितलं मी स्पंज सारखं नेचर आहे. पोरस. पोरस आहे म्हणजे काय पहा, हॅव्हिंग 3 to 6 मिलियन फाईन एअर सेल्स ऑर पोर्स पर लिटर. 1 लिटर जर मटेरियल घेतलं आपण, हे 1 लिटर व्हॉल्यूम असणारं मटेरियल जर घेतलं तर त्या मटेरियलमध्ये जवळपास 3 to 6 मिलियन म्हणजे काय 30 ते 60 लाख एवढे काय आहेत, छोटे छोटे एअर सेल्स आहेत, म्हणजेच पोर्स आहेत पर लिटर. ठीक आहे. फोम लाईक मटेरियल आहे हे. फोम लाईक इन स्ट्रक्चर बिकॉज ऑफ लार्ज नंबर ऑफ एअर सेल्स इज पजेसेस अँड आउटस्टँडिंग इन्सुलेटिंग प्रॉपर्टी. याची इन्सुलेटिंग प्रॉपर्टी एकदम आउटस्टँडिंग आहे. का तर एवढ्या लार्ज नंबर ऑफ एअर सेल्स आहेत आणि एअर ही काय असते, एअर ही इन्सुलेटिंग असते, ती हीट किंवा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. मग याच्या प्रॉपर्टी पण सांगता येतील आपल्याला याच्यावरून. इट्स डेन्सिटी इज लो. डेन्सिटी अगदी खूप कमी असते, वजन त्याचं अजिबात भरत नाही. मग चांगलं मटेरियल झाले पॅकेजिंग करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी. क्वाईट शॉकप्रूफ आहे. म्हणजे काय सांगतो, इट इज अ क्वाईट शॉकप्रूफ. लगेच शॉक त्याच्यावरती आघात वगैरे झाला तर ब्रेकडाऊन होत नाही. ठीक आहे. इट्स केमिकली इनर्ट अँड रेजिस्ट एजिंग. केमिकली इनर्ट आहे, जनरली केमिकलचा अटॅक होत नाही. आणि थर्मोकॉल रेजिस्ट एजिंग म्हटलंय म्हणजेच काय, ते जुनं होत नाही. कितीही दिवस ठेवलं तर त्याची बरेचसे केमिकल असे असतात की ज्याला एक एक्सपायरी डेट असते, त्या डेट नंतर त्याची जी ॲबिलिटी असते, प्रॉपर्टी असते, ती निघून जाते. पण थर्मोकॉल कितीही दिवस ठेवलं तुम्ही तर त्याचं एजिंग होत नाही. एजिंग होत नाही म्हणजे काय, ते जुनं होत नाही. थर्मोकॉल जुनं होत नाही, तुम्ही कधीही वापरू शकता. ही एक चांगली प्रॉपर्टी आहे, तुम्ही बनवून ठेवू शकता, अगदी कधीही वापरू शकता. एक्सपायरी डेट नाही आहे त्याला लवकर. इट हॅज एक्स्ट्रीमली लो थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी एक्स्ट्रीमली लो आहे, अजिबात हीट कंडक्ट होऊ देणार नाही. हे जनरली आपण जे थर्मस वगैरे पाहतो, चहाचे थर्मस असतात किंवा अशा काही बॉडीज पाहतो, ओव्हन असतो आपला चौकोनी, अशा काय म्हणू शकतो रेक्टँगल शेपमध्ये वगैरे आपल्याला काय भेटतो, ओव्हन असतो आपला, रेफ्रिजरेटर असतो आपला. यांच्या ज्या बॉडीज असतात ना, वरून आपल्याला लेअर दिसतो, एखादा प्लास्टिक मटेरियल किंवा पॉलिमरचा लेअर दिसतो, पण याच्या आतमध्ये जाऊन जर तुम्ही पाहिलं ना तर याच्या आतमध्ये तुम्हाला थर्मोकॉल हे मटेरियल पाहायला भेटेल. जनरली आपण बऱ्याच वेळी पाहिलं असेल की थर्मोकॉलने बनलेल्या बॉक्समध्ये काही कोल्ड जे आहे आपण म्हणू शकतो की उन्हाळ्यामध्ये वगैरे आपण पेप्सी वगैरे या टाईपचे जे काही मटेरियल घेत असतो, तर हे त्या बॉक्समध्ये थर्मोकॉलच्या ठेवून विकले जातात बऱ्यापैकी. मग थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये का ठेवतात, तर थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये पॅक केल्यामुळं बाहेरची हीट आत जात नाही, आतला कोल्डनेस आहे तो आतमध्येच टिकून राहतो आणि खूप काळासाठी ते मटेरियल जे आहे ते फ्रीज्ड फॉर्ममध्ये राहतं. तर अशा कंडिशनसाठी थर्मोकॉल यूज केलं जातं. सो एक्स्ट्रीमली लो थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. इट हॅज लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सुद्धा लो आहे. इट कॅन बी यूज्ड अप टू 55 डिग्री सेल्सिअस. हां, हे महत्त्वाचं आहे, पण आपण मात्र हे फक्त रूम टेम्परेचरला वापरू शकतो, कमीत कमी टेम्परेचरला वापरू शकतो. 55 डिग्री सेल्सिअसच्या वरती वापरू शकत नाही. का तर थर्मोकॉलची ही पण प्रॉपर्टी तुम्ही ऑब्झर्व केली असेल की लवकर तो काय होतो, पेट घेतो किंवा थोडंसं हीट केल्यानंतर लवकर तो काय होतो, ब्रेकडाऊन होतो हायर टेम्परेचरला. इट्स अ टेन्साईल स्ट्रेंथ, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ अँड शियर स्ट्रेंथ्स आर क्वाईट हाय. फक्त हे शब्द लक्षात ठेवा, हे तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्ये आहे. याच्या टेन्साईल स्ट्रेंथ, याच्यावरती वजन वगैरे दिलं, भार दिला तर लवकर काय होत नाही, हे ब्रेकडाऊन होत नाही. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असेल, कॉम्प्रेस पण होत नाही ते, आणि शियर स्ट्रेंथ असेल, ह्या सगळ्या स्ट्रेंथ त्याच्या हाय आहेत, म्हणजे मजबूती जी आहे याला जास्त आहे. आणि लास्ट पॉईंट याच्यामधला सांगू शकतो आपण, थर्मोकॉलचे ॲप्लिकेशन कुठं करतो आपण, हे तर जनरल आहे, हे तुम्ही न शिकता सांगू शकता डे टू डे लाईफमध्ये आपण कुठे ॲप्लिकेशन करतो. इट इज मेनली यूज्ड ॲज अ हीट इन्सुलेटर इन रेफ्रिजरेशन. रेफ्रिजरेटरमध्ये असतो अँड एअर कंडिशनिंग. एअर कंडिशनिंगमध्ये, रेफ्रिजरेशनमध्ये हीट इन्सुलेशन म्हणून त्या बॉडीमध्ये थर्मोकॉल भरलेलं असतं आणि वरून दुसरे लेअर असतात
पॉलिमरचे वगैरे आपल्याला दिसतात ते लेअर, पण त्याच्या आतमध्ये थर्माकोल असतं. आउटस्टँडिंग थर्मल इन्सुलेटिंग ड्यू टू इट्स आउटस्टँडिंग थर्मल इन्सुलेटिंग प्रॉपर्टी. थर्माकोल इज यूज्ड ॲज आयडियल पॅकिंग मटेरियल. आयडियल पॅकिंग मटेरियल कुणाला म्हणतात? थर्माकोलला म्हणतात. MCQ साठी हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. फॉर डेलिकेट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटसाठी बिईंग लाईट अँड शॉकप्रूफ. लाईट आहे, शॉकप्रूफ आहे, त्यामुळं इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल ह्या सगळ्या मटेरियलसाठी पॅकेजिंग आपण कशाची वापरतो? थर्माकोलची वापरतो. सो याला आयडियल पॅकेजिंग मटेरियल म्हटलेलं आहे किंवा आयडियल पॅकिंग मटेरियल म्हणत असतो आपण. तर या सगळ्या प्रॉपर्टी सांगता येतील आपल्याला. जसं की आपल्याला थोड्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, बाकीच्या डे टू डे लाईफमध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत. प्रॉपर्टीज असतील, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुमच्या लगेच लक्षात राहतील. हां, मग त्याचा ॲव्हरेज डायमीटर जो आहे 0.0005 सेंटीमीटर या साईजचे होल असतात ग्लास वूलमध्ये. अशा गोष्टी आहेत, ह्या नवीन आहेत आपल्यासाठी, याच एवढ्या आपल्यासाठी लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, डेटा कलेक्शन टाईपमध्ये हा टॉपिक आहे. शेवटी काही कन्सेप्ट आहेत तिथं मी घेणार आहे. जसं आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये पाहिलं, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पाहिलं, खूप वेळ आपण स्पेंड केला त्याच्यावरती. का? तिथं कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट समजून घ्यायला वेळ लागतो. तसं इथं कन्सेप्ट कमी आहेत, कन्सेप्ट कमी आहेत, साध्या साध्या प्रोसेस आहेत, वाचलं तरी समजून येईल अशा गोष्टी आहेत इथं. पण इथं जे आहे ना, इथं फक्त तुम्हाला जो काही डेटा कलेक्ट करून दिलेला आहे एका ठिकाणी, प्रॉपर्टीज, पर्पजेस, युजेस असेल, त्याचे ॲप्लिकेशन्स कुठे करतो आपण, कोणते केमिकल वापरले जातात, एक्झाम्पल असतील, हे फक्त तुम्हाला रिमेंबर करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला या गोष्टी पाठच कराव्या लागतील अशा गोष्टी आहेत. जास्त कन्सेप्च्युअल नाही याच्यामध्ये. शेवटी काही कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. थोड्याशा रिॲक्शन आहेत पॉलिमरमध्ये वगैरे, तेवढ्या रिॲक्शन आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे, चला तर मित्रांनो थांबूयात या सेशनमध्ये. इथं तुमचा व्हॅर्निश आणि इन्सुलेटिंग मटेरियल हा पार्ट कव्हर झालेला आहे, म्हणजेच इन्सुलेटरचा. नेक्स्ट सेशनमध्ये आपण उरलेले जे मटेरियल्स आहेत आपले, त्याच्यामध्ये पॉलिमर असेल, ल्युब्रिकंट्स असेल आणि ॲडिझिव्ह असेल, हे काय करणार आहोत? कव्हर अप करणार आहोत. चला तर थांबूया या सेशनमध्ये आणि भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये.